सावणे तालुका पाटबंधारे उपविभागांतर्गत खेकडाणाला मध्यम प्रकल्प 70% वर भरला गेल्यामुळे या प्रकल्पाची चारही वक्रद्वार शनिवारला दुपारी 3 वाजता दरम्यान उघडण्यात आली। यामधून 5 सेंटीमीटरनं विसर्ग सुरू करण्यात आलाय, पण मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी कमी होताना दिसून येत नसल्याने रात्री 8 वाजताच्या दरम्यान आणखीन 5 सेंटीमीटर गेट वर करण्यात आले। या प्रकल्पाचे चारही दरवाजे, चारही गेट उघडून 10 सेंटीमीटर वक्र गेटमधून पाणी सोडण्यात आले आहे। खेकडाणाला प्रकल्पाच्या धरणाचे पाणी रायवाडी नाल्यातून कन्हान नदी पात्रात सोडण्यात आले आहे। मागील काही दिवसांपासून सततधार पाऊस पडल्याने प्रकल्पातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। परिणामी प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागले। या प्रकल्पाला 31 जुलैपर्यंत 63% पाणी ठेवणे बंधनकारक आहे, पण खेकडाणाला मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 70% वर वाढ झाल्यामुळे प्रकल्पातील पाणी वक्र गेटद्वारे कन्हान नदीला सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठावरील तसेच नाल्याकाठावरील गावांना सावधतेचा इशारा देण्यात आला। धरण सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून खेकडाणाला मध्यम प्रकल्पाच्या धरणातून वक्र गेटद्वारे सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये या दृष्टीने सावणे तालुक्यातील कन्हान नदीच्या व नाल्याच्या काठावरील दोन्ही बाजूच्या तीरावरील गावातील नागरिकांना सतर्क इशारा देण्यात आला असून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात। खेकडाणाला मध्यम प्रकल्पाचे वक्र गेटद्वारे कन्हान नदीला पाणी सोडण्यात आल्यानं रायवाडी, टेंभुर्डोह, खापा या गावातील शेतकरी वर्गांनी तसेच नदी नाल्याकाठावरील गावकऱ्यांनी खेकडाणाला प्रकल्पाच्या नाल्यातून पाण्याचा प्रवाह सुरू असताना नाल्यातून प्रवेश करू नये, तसेच पावसाळ्यात नाल्याच्या आजूबाजूला गुरेढोरे चराईकरिता नेऊ नये। संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये या दृष्टीने सावणे तालुक्यातील कन्हान नदीच्या व नाल्याच्या काठावरील दोन्ही बाजूच्या तीरावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन पाटबंधारे उपविभाग सावनेर येथील उपविभागीय अभियंता नरेंद्र निमजे व संदीप सपकाळ, कनिष्ठ अभियंता पाटबंधारे विभाग शाखा खापा यांच्या वतीने करण्यात आलं। गजा भाषा 24 न्यूज करता सावनेरहून आमचे प्रतिनिधी किशोर गणवीर, नागपूर। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।